बांधकाम पाडलं तर माझ्या बाळाला खाली फेकून देईन, 3 वर्षाच्या बाळाला खाली फेकून मी सुद्धा आत्महत्या करेन। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला महिलेनं ही धमकी दिली आहे। राजाराम लाड आणि निलेश लाड या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पिंपरी चिंचवड मधून बघतोय। कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला महिलेनं ही धमकी दिली आहे। बांधकाम पाडलं तर माझ्या बाळाला खाली फेकून देईन अशी धमकी या महिलेनं दिली आहे। तर पिंपरी चिंचवड मधून ही बातमी आहे। कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला महिलेनं धमकी दिली आहे। तर प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, नेमका काय प्रकार आहे हा? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सांगवी परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांवरती कारवाई खरं तर महानगरपालिकेकडनं केली जातीये आणि त्याच अनुषंगाने महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी सांगवी परिसरात गेले असता तेथील जे लाड कुटुंबीय आहेत त्या लाड कुटुंबियांनी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना धमकी दिलेली आहे, शिवीगाळ केलेली आहे आणि त्यातच त्यांचं 3 वर्षाचं जे बाळ आहे ते बाळ वरतून फेकून देईल अशी धमकी एकंदरीत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेली आहे। या संपूर्ण संदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार खरं तर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे। अनधिकृत बांधकाम पाडताना जी धमकी दिली आहे त्या अनुषंगाने ही संपूर्ण तक्रार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे दिलेली आहे। त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती अडथळा आणल्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी। बातमी पिंपरी चिंचवड मधून आहे।